आपल्या सोबत आहे आमदार रवी राणाजी। रवी भाऊ, काय सांगणार? देवेंद्र पर्व सुरू झालेलं आहे, तुमच्या पक्षाचाही पाठिंबा आहे। बिलकुल देवेंद्र फडणवीसांची लोकप्रियता आणि जनसामान्याची आवाज होती की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे। आज एक मताने ज्या पद्धतीने सगळ्या आमदारांनी ताकदीने त्यांना समर्थन दिलं, यावरून लक्षात येते की लोकप्रियता किती आहे। लोकांच्या मनामनामधला मुख्यमंत्री जो खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राला गरज आहे, असे देवेंद्र फडणवीसांचं एक मताने या ठिकाणी समर्थन केलं। आणि मला असं वाटतं की सगळ्या दुःखासुखाचे दिवस आम्ही सोबत पाहिलेले आहे, सगळ्या कठीण परिस्थिती पाहिल्या। उद्धव ठाकरेंची अरेराई, दादागिरी, त्यांनी सत्तेचा जो माज आला होता त्याचा उद्रेक केला होता उद्धव ठाकरेंनी, तो सुद्धा आम्ही पाहिलेला आहे। आणि त्या माध्यमातून जे आम्हाला आमच्या दडपशाही, माझ्यासारख्या आमदाराला शेतकऱ्यांचा आवाज काढल्यानंतर मला 6 दिवस जेलमध्ये टाकलं। शेतकऱ्यांच्या हितासाठी न्यायासाठी लढलो तेव्हा जेलमध्ये टाकलं। हनुमान चालीसा पटणावरून 14 दिवस जेलमध्ये टाकलं। मला असं वाटते की तो उद्रेक जो होता, तो उद्रेक पूर्णपणे नष्ट करण्याचं काम आज देवेंद्र फडणवीसच्या रूपामध्ये एक चांगला सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळत आहे। एकमती सगळ्यांनी मताने त्यांना समर्थन दिलेलं आहे। आणि मला असं वाटते प्रत्येक दुःखासुखातले आम्ही साथी आहे, पूर्ण त्यांच्यासोबत आहे। उद्या मंत्री म्हणून वर्णी लागेल अशी अपेक्षा आहे, कारण की तुम्ही कंटिन्यूस भाजपला, देवेंद्रजींना सपोर्ट करत आलेले आहे, तुमचा पक्ष सपोर्ट करत। असं आहे की मी पूर्ण ताकदीनं त्यांच्यापासून अनेक वर्षांनी, ते सत्तेत असो नसो, आम्ही सोबत होतो, सोबत संघर्ष केला। हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, पण आम्ही पूर्ण, माझा पक्ष आणि मी पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत आहे। आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्राला एक सक्षम मुख्यमंत्री मिळाला। मोठं मॅन्डेट, मोठ्या अपेक्षा, चॅलेंजिंग आहे? चॅलेंजिंग तर नाही, पण काम करण्याची एक चांगली संधी मिळालेली आहे। आणि चांगल्या या संधीचं सोनं देवेंद्रजीच्या रूपामध्ये देवेंद्रजी करतील असा सगळ्यांना विश्वास आहे। आणि त्याच विश्वासाने प्रत्येक पाऊल हे सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, आदिवासींसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी ते उचलतील असा विश्वास आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।